जे मंत्र्यांचे आमदारांचे नातेवाईक आहेत त्यांना एका आंब्याच्या झाडाला 48,000 रुपये दिले आणि शेतकऱ्याच्या झाडाला मात्र 500 रुपये, त्यांच्या लिंबाच्या झाडाला 6,000 रुपये, शेतकऱ्याच्या झाडाला 400 रुपये. हा जो शेतकऱ्यांमध्ये भांडण लावण्याचा कार्यक्रम सरकारने हाती घेतलाय तो ताबडतोब बंद झाला पाहिजे. आणि आमची काही मागणी नाही. आम्ही रेल्वे मार्गाला आनंदाने जमिनी देऊ, पण तुम्ही राष्ट्रीय महामार्गाचा एक भाव आणि रेल्वेचा दुसरा भाव करता हे काही संयुक्तिक नाही. खरं झालं माझ्या शेतात असली काय, तुमच्या शेतात असली काय, सीताफळाच्या झाडाला सीताफळच येईल, रामफळ येणार नाही. पण तुमचे भाव ठरवताना वेगळा दर आणि आमचे भाव ठरवताना वेगळा दर, ही तफावत दूर झाली पाहिजे. मागणी पहिली राष्ट्रीय महामार्गाला जो दर द्यायचा तोच रेल्वेला द्या. आणि ज्या शेतकऱ्याची 40 आर 1 एकर पर्यंत जमीन जाईल त्या शेतकऱ्याच्या घरामध्ये एक नोकरी द्या. 40 आर पेक्षा जास्त झाली जमीन जर गेली तर त्याला अजून एक नोकरी, घरामध्ये किमान 2 रोजगार मिळाले पाहिजे. आणि जे शेतकरी भूमी होणार आहे त्याला नुकसान भरपाई द्या आणि त्याच्यामध्ये तेवढी जमीन द्या, काय जेणेकरून त्याचा उपजीविकेचं साधन चालू शकेल. तेवढा उल्लेख करून कुणाल पाटलाचे नातेवाईक रावळ रोशन पाटील यांना 2 एकरासाठी 4.5 कोटी रुपये दिले आणि इथे शेतकऱ्याला मात्र 4 लाख रुपये द्यायचे आहेत. हा जो अन्याय केलेला आहे तो बंद झाला पाहिजे.